नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे आणि पुन्हा एकदा जी बातमी आहे ती लाडक्या बहिणींसाठीच आहे आणि सर्वात मोठी बातमी आहे। तर ज्या महिलांकडे या 6 गोष्टी असतील त्यांना काय तर लाभ मिळेल की नाही, पात्र महिला आहेत की नाही, हे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजत जाईल की नेमकी अपडेट काय आहे। तर जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे जे 5 हप्ते होते ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले असून डिसेंबरच्या महिन्याचा 6वा हप्ता येत्या काही दिवसात जमा होणार आहे। या योजनेची 1400 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितले होते की 1400 रुपयाची लाडक्या बहिणींसाठी तरतूद केली आहे सरकारने। तर येत्या काही दिवसात या पुढील योजनेचा हप्ता पात्र महिलांना मिळणार आहे। तर आता नेमकी अपडेट काय आहे, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल एक मोठा निर्णय झाला। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद केली असे त्यांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे आता योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमाह 1500 रुपये दिले जात असून आतापर्यंत योजनेचा पात्र महिलांना एकूण 5 ते वितरित हप्ते करण्यात आले आहे। त्यांना 1500 रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले होते, पण आता 2100 रुपयापासून जमा झाले की सुरुवात होणार आहे चालू प्रत्येक महिलांच्या खात्यात यायला। तर डिसेंबर अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। खरे तर महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना आणि कधीपासून चालू होणार, डिसेंबरमध्ये चालू होणार हे नक्की असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर याबाबतचा जो निर्णय आहे तो अजून झालेला नाही असंही सरकार म्हणत आहे, पण हा निर्णय कदाचित पुढील वर्ष सादर होण्याच्या अर्थसंकल्पात होईल अशी शक्यता आहे। म्हणजेच तोपर्यंत महिलांना 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणेच लाभ मिळणार आहे। अशातच मात्र लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे काय की लाडकी बहीण योजनेसाठी सादर झालेल्या अर्जाची फेरपडताळणी सुरू केली होती। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही पाहू शकता की नेमकं सरकारने काय केलं आहे। तर खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या महिलांकडे असतील तर त्याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या 6 गोष्टी असल्यास लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार नाही त्याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात की सरकारने नेमकं कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही, मात्र याला ट्रॅक्टर हे वाहन अपवाद राहणार आहे असंही सरकारने स्पष्ट केलं होतं। योजना काढली की तसेच त्याची पात्रता आणि अपात्रता सरकारने स्पष्ट केलं आहे। म्हणजे एखाद्या कुटुंबाकडे जर स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर राहिले तरी याचा लाभ त्या महिला घेऊ शकतात। तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। हेही मी सांगितलं होतं की 2.5 लाखांचे जे उत्पन्न आहे त्याच्या आत असलेल्याच महिलांना, लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार होता। तर ज्या कुटुंबातील महिला किंवा कुटुंबातील इतर सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे तुम्ही जर टॅक्स भरत असाल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, तुम्ही यासाठी पात्र नाही आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। तर ज्या कुटुंबात माजी आमदार, खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं। तर राज्यातील काही महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत आहेत। जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर ते तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आता तुम्ही कसं चेक करणार की तुम्हाला लाभ मिळेल की नाही, या सगळ्या अटी तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती होतं। जर तुम्ही या सगळ्या अटी मान्य करून भरला असेल तर तुमचा पुढचा हप्ता नक्की येईल, पण जर अपात्र असूनही तो फॉर्म भरला गेलेला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी त्याच लिस्टमध्ये तुमचं नाव काढण्यात येणार आहे असं सरकारने स्पष्ट केलं आहे। तर कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कामदार म्हणून सरकारी विभागात काम करणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलं होतं। तर आता पुढे काय, जर ज्या पात्र महिला आहेत त्यांना 2100 रुपये कधी येणार हा मोठा प्रश्न महिलांना पडलेला आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांना 2100 रुपयांचा लाभ कधी मिळणार। तर यांच्याकडे डिसेंबर महिन्यात मिळणार असं सरकार वारंवार सांगत आहे, पण पाहू आपण की कधी सरकार नेमका याचा निर्णय घेतोय आणि पण कन्फर्म आहे की लवकरात लवकर सरकार याचा निर्णय घेईल आणि आपल्यापर्यंत ते पोहोचत राहील। तर अशी ही आजची न्यूज होती। तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहील। धन्यवाद।